महाशिवरात्री निमित्त पिंपळगाव महादेव येथील महादेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम। नांदेड पासून अगदी जवळ असलेल्या पिंपळगाव महादेव येथे पुरातन उनकाळापासून अस्तित्वात असलेलं महादेव मंदिर असून पुरातन काळापासून येथील आख्यायिका सांगितली जाते की येथे भाविकांनी बोललेला प्रत्येकाचा नवस पूर्ण होतो। नवस बोलल्यानंतर भाविक नवसाचे नारळ बांधत असतात आणि आपला नवस पूर्ण झाल्यानंतर भोजन देऊन आपल्या नवसाचे मंदिरात बांधलेले नारळ फोडल्या जाते। अशी पुरातन काळापासून चालत आलेल्या परंपरेतून नावाजलेल्या या महादेव मंदिरात महाशिवरात्र निमित्ताने या महादेव मंदिरामध्ये विविध कार्यक्रम संपन्न झाले। भाविकांची सकाळपासून दर्शनासाठी गर्दी झाली होती। येणाऱ्या भाविकांसाठी संस्थाच्या वतीने चहा, फराळाची व्यवस्था करण्यात आली होती। आमच्या इथला महादेव हा नवसाला पावणारा महादेव आहे आणि महाशिवरात्रीला लाखो पब्लिक येऊन इथं दर्शन घेतात आणि आमच्या इथं दर्शनाकरता फराळाची सोय, चहा पाण्याची सोय आलेल्या भाविकाकरता ठेवलेली आहे। आणि ह्या पुराणे मंदिर आहे आणि नवसाला पावणारं मंदिर आहे। आमच्या इथं दर सोमवारी भंडारी होतात, 5-6 हजार पब्लिक जेवते दर सोमवारी। ठीक, सुरुवातीला नाव सांगा, काय सेवा केली भाऊ? माझं नाव भुजंग प्रतापराव कल्याणकर, मी महादेव पिंपळगावचा आहे आणि आमच्या इथं हा जे मंदिर आहे महादेवांचं, इथे वेगवेगळ्या प्रकारे शिबिर पण होतात आणि आमच्या इथं जे भंडारे वगैरे होतात प्रत्येक सोमवारी भंडारा होते। 5 ते 6 हजार पब्लिक पण येते आमच्या इथं आणि गावामध्ये हे खूप प्रसिद्ध आहे। आसपासचे जेवढे काही खेडेपाडे आहेत, नांदेड जिल्ह्यामध्ये जेवढे काही गावं आहेत तिथले भरपूर लोकसंख्या आमच्या इथे येते दर्शनासाठी। आणि आमच्या इथं महादेव मंदिरामध्ये अभिषेक एवढे होतात, आमच्या इथं कमीत कमी 5 ते 7 तास वेटिंगवर पण थांबावं लागते। भरपूर म्हणजे आमच्या इथं मानल्या जाते, प्रसिद्ध आहे, खूप प्रसिद्ध आहे मंदिर। सर्व शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। श्री क्षेत्र महादेव मंदिर मठ संस्थान पिंपळगाव महादेव, तालुका अर्धापूर, नांदेड नागपूर हायवेवर महादेव पिंपळगाव वसलेलं गाव आहे। गावाच्या नावामध्येच महादेवाचं नाव आहे, महादेवाच्याच नावाने या गावाला ओळखलं जातं। महादेव मंदिर हे मठ संस्थान हजारो वर्षापूर्वीचं पुरातन हेमाडपंथी आहे, स्वयंभू मूर्ती आहे या ठिकाणी। आणि या मंदिराची, महादेवाची व्याख्या अशी आहे की आलेल्या भक्तांना जे काही आपली मनोकामना या ठिकाणी बोलली, नवस केला, ती त्यांची मनोकामना पूर्ण होणार आणि ती मनोकामना पूर्ण झाल्यानंतर ते भक्त मंडळी त्यांच्या जे काय घडेल त्यांच्याकडून अन्नदान, सोनदान, चांदीदान या प्रकारे या ठिकाणी दान देतात। या ठिकाणी गाईचं वासरू सोडण्याची सुद्धा प्रथा आहे। कटाळ्या म्हणून गोरं, कारवड, जानी गाय म्हणून या प्रकारे या ठिकाणी सोडल्या जाते। महादेव मंदिराचं महाशिवरात्रीनिमित्त सकाळी 3 वाजतापासून अभिषेकाला सुरुवात होते, दिवसभर अभिषेक चालू असतात, दर्शनाची रांग असते। या ठिकाणी कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्रातून बऱ्याच दूरदूरून दर्शनासाठी भक्त मंडळी येतात। भक्तांची व्यवस्था या ठिकाणी पाणी, चहा, फराळाची व्यवस्था मंदिर संस्थांतर्फे करण्यात आलेली आहे। गावकऱ्यांचं मंदिराला खूप मोठं सहकार्य आहे, गावकरी चांगल्या प्रकारे मंदिरासाठी सहकार्य करतात। आणि दुसरी 2006 पासून महादेव मंदिराचा रोज सकाळी शाश्वत महाअभिषेक होतो। 7ला महाआरती होते नित्यनेम, 7 म्हणजे 7लाच आरती होते, सायंकाळी आरती होते। सकाळी आरतीला जवळपास 200 महिला पुरुष असतात आरतीसाठी। सकाळची महाआरती ठीक 7ला होते
आणि हा मंदिर जे आहे संन्याशाची गादी आहे या ठिकाणी. पहिले संन्यासी होऊन गेलेत, या ठिकाणी समाधी तुम्हाला बघायला मिळतील. पहिले महापुरुष संत होऊन गेलेले आहेत. मठ संस्थान जे आहे माहूर संस्थानच्या अंडरमधलं संस्थान आहे. माहूरचे महंत महाराज ज्यावेळेस 12 वर्षाला गोदावरी स्नानाला येतात त्यावेळेस त्यांचा इथं मुक्काम असते आणि त्यावेळेस जवळपास 10 ते 15,000 पब्लिक या ठिकाणी दर्शनासाठी येते. महाशिवरात्रीनिमित्त आज सकाळपासून जवळपास 2-3 हजार पब्लिक दर्शनासाठी येऊन गेलेली आहे. आणि आता सुद्धा अभिषेक चालू आहेत, दर्शन चालू आहेत. दिवसभर अभिषेक चालू असतो. पुन्हा रात्री 8 ते 12 या वेळेमध्ये ग्रंथ घेतल्या जाते. हरणीचा अध्याय हा ग्रंथसुद्धा रात्री वाचन होते. त्या ग्रंथाला ऐकण्यासाठी सुद्धा गावातील बरीच पब्लिक या ठिकाणी उपस्थित असते. थोडं बोलून